एका बिबट्याला अस्वलीचा पाठलाग करणं चांगलंच महागात पडलं। अस्वलीच्या मागे धावताना बिबट थेट विहिरीत पडल्याची घटना हिंगणा वनपरिक्षेत्रालगत असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील देवळी पेंढरी येथे घडली। त्यामुळे जंगलालगतच्या शेतातील खुल्या विहिरी वन्य प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत। जंगलालगतच्या शेतातील खुल्या विहिरींमध्ये वन्य प्राणी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून या खुल्या विहिरींवर झाकण लावण्याची योजना फक्त कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले। हिंगणा वनपरिक्षेत्रालगत असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील देवळी पेंढरी येथील शेताच्या विहिरीत गुरुवारी एक बिबट आढळून आला। बिबट्या विहिरीच्या आत खडकाळ काठावर लटकत होता। स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार 2 दिवसांपूर्वी एक मादी अस्वल तिच्या 2 बछड्यांसह नदीकाठी फिरताना दिसली। या दरम्यान अस्वलाच्या पिल्लांचा पाठलाग करत असताना देवळी पेंढरी येथील रमेश उईके यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला। गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास काही शेतकऱ्यांना विहिरीच्या आतून आवाज येत असल्याचे ऐकू आले, तेव्हा विहिरीत डोकावले असता एका बाजूला खडकाळ पृष्ठभागावर एक बिबट्या दिसला। घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच पंकज तेलंग इत्यादी तिथे पोहोचले। तेलंग यांनी ही बाब बोर बफरच्या कवडस वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांना कळवली। त्यांनी बचावासाठी प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर भारत सिंह हाडा आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राचे समन्वयक कुंदन हाते यांची मदत घेतली। त्यानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या डॉक्टर प्रियल चौरागडे, सिद्धांत मोरे, वनपाल रावळे, वनरक्षक प्रतीक घाटे, स्वप्नील भुरे, चेतन बारसकर, बंडू मगर यांचे पथक घटनास्थळी पोहोचले। दोरीच्या मदतीने पथकाने विहिरीत एक बचाव पिंजरा खाली केला। जेव्हा हा पिंजरा बिबट्याजवळ आणला गेला तेव्हा तो बिबट पिंजऱ्यात शिरला। त्यानंतर पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून आणि वर खेचून बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। सध्या बिबट्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रामध्ये उपचार सुरू आहे। तो बरा झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल। दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसात या घटना वारंवार घडतात। विहिरीत पडलेल्या या बिबट्याच्या पिल्ल्याला वाचवण्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्राच्या बचाव पथकाला यश आले असले तरी या घटनेमुळे विहिरींवर झाकण लावण्याची कागदावर असलेली योजना प्रत्यक्षात उतरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे।